नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून। SS मोबाईल येवला यांच्या वतीनं नायलॉन मांजापासून संरक्षण होण्यासाठी येवल्यातील दुचाकीस्वारांना मोफत संरक्षक तारांचे वाटप करण्यात आले। येवल्यात संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पतंग शौकीन नायलॉन मांजाने पतंग उडवून या रंगाचा बेरंग करत असतात। हा नायलॉन मांजा दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकून दुखापती झाल्याच्या अनेक घटना येवल्यासह जिल्हाभरात आपण पाहिल्या आहे। त्यानुसार दुचाकीस्वारांचे संरक्षण होण्यासाठी SS मोबाईल येवला यांच्या वतीनं येवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं नायलॉन मांजा संरक्षक तारांचे मोफत वाटप तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक धीरज महाजन, पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, मुख्याधिकारी तुषार आहेर, पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र करमासे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, SS मोबाईलचे संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीमध्ये या तारा मोफत बसवून देण्यात आल्या। सुमारे 200हून अधिक दुचाकीस्वारांना या तारा मोफत बसवून देण्यात आल्या असून या अनोख्या उपक्रमाचं येवलेकर नागरिकांनी स्वागत केलं आहे। SK9 येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। SS मोबाईल येथील पत्रकार संघ, व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीव जागृती केली जात आहे आणि नायलॉन मांजा वापरणं किती घातक असतं, त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते। सुदर्शन खिल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे। पोलिसांमार्फत, नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर, विक्री करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करतच आहोत। परंतु त्यासोबतच जर प्रत्येक नागरिकाने, येवलेकरांनी ठरवलं की मी नायलॉन मांजा वापरणार नाही, जेणेकरून सणाच्या दिवसामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते, असा जर निश्चय केला तर निश्चितच सणांचं महत्त्व देखील वाढेल आणि आपलं पतंग जे प्रेमी आहेत त्यांचा देखील उत्साह वाढेल। या निमित्ताने सुदर्शन खिल्लारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी प्रशासनातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम इतरही सामाजिक स्वयंसेवी संस्था यांनी राबवावा असे मी नम्र आवाहन करतो। जय। शहरातील पतंग उत्सव हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। काही दिवसापासून, काही वर्षापासून नायलॉन मांजामुळे या पतंग उत्सवाला कुठेतरी दृष्ट लागलेली आहे। आमचे मित्र आदरणीय सुदर्शनजी खिल्लारे यांच्या SS मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आज मोटरसायकलला नायलॉन मांजापासून बचाव व्हावा म्हणून जे तार वाटप केली आहे त्याबद्दल मी सुदर्शन खिल्लारे यांच्या मनापासून आभार मानतो व असाच उपक्रम येवला शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते असतील, जे सहभागी संस्था असतील त्यांनी राबवावा अशी विनंती करतो। नमस्कार, आमचे मित्र सुदर्शन व्यापारी, येवला व्यापारी असोसिएशन आणि SS मोबाईलतर्फे आज दुचाकीवरील तारांचं वाटप करण्यात आलं। याद्वारे अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात, जखमी होण्यापासून वाचू शकतात। तर मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो व सर्व सामाजिक संस्था, सर्व कॉर्पोरेट हाऊसेस येवल्यामध्ये यांना आवाहन करतो आपणही आपल्या स्तरावर असा उपक्रम घ्यावा अशी सर्वांना विनंती। येवला तालुका पत्रकार संघ SS मोबाईल जो व्यापारी महासंघाच्या वतीने नायलॉन मांजा बंदी असताना या ठिकाणी तारांचं वाटप केले जात आहे। गाडी, मोटरसायकलवरून, दुचाकीवरून जात असताना अनेक लोक जखमी झालेले मांजा असते, त्यामुळे दुचाकीला तारापासून टाळून या ठिकाणी साधा मांजाचा वापर करावा। विक्री करणारे जे असेल समजा नायलॉन मांजा, त्यांच्याकडून नायलॉन मांजा घेऊ नये, आपण त्यावर स्वतःहून बंदी घालून साध्या मांजाचा वापर करावा ही विनंती। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल।